नमस्कार, मी विश्वास उटगी. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आज सर्व प्रेक्षकांना आभार मानतो. आणि आज निर्मला सीतारामन यांनी दुसरं एक स्टेम्युलस आम्ही देत आहोत असं म्हणून जवळजवळ 2 तासाहून जास्त मोठी पत्रकार परिषद घेतली. त्या स्वतः आणि त्यांचे डेप्युटी या दोघांनी मिळून ही पत्रकार परिषद घेतली. इंग्रजीत बोलल्यानंतर हिंदीमध्ये त्याचं भाषांतर करून त्यांनी जनतेपुढे आपण कोणतं स्टिम्युलस या अर्थव्यवस्थेला जे काही पॅन्डेमिक म्हणजे कोविड नंतर जी काही गरज आहे अर्थव्यवस्थेमध्ये बूस्ट करण्यासाठी त्याचं वर्णन त्यांनी केलं. परंतु पूर्णपणे वर्णन ऐकल्यानंतर एकूणच 10 कलमी कार्यक्रम आत्मनिर्भर योजना 1, 2, 3 या अंतर्गत एकूण 10 असे मुद्दे त्यांनी मांडले. आणि या 10 मुद्द्यांमध्ये प्रामुख्याने सरकारचा दावा असा आहे की शेतकरी, कामगार, त्यानंतर स्थलांतरित कामगार, शेतमजूर, छोटे उद्योग, व्यापारी आणि ज्यांनी घरांसाठी खूप कष्ट घेतलेले आहेत बांधायला आणि विकत घ्यायला, या दोघांनाही मदत करावी या दृष्टीने एक आत्मनिर्भर योजना याच्या अंतर्गत स्टिम्युलस पॅकेज, प्रोत्साहनपर पॅकेज हे जाहीर केलं. आणि असा दावा करण्यात आलेला आहे की यापूर्वी 20 लाख कोटी असं म्हणत 21 लाख कोटीचं जे काही पॅकेज 24 मार्चला पंतप्रधानांनी पॅन्डेमिक जाहीर केलं, लॉकडाऊन जाहीर केला. त्यानंतर मग रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही कन्सेशन्स दिले, मोरेटोरियम डिक्लेअर केलं, लोन मोरेटोरियम डिक्लेअर केलं. आणि त्याच्यानंतर अर्थमंत्र्यांनी काही पॅकेजेस डिक्लेअर केली. ते 21 लाख कोटीचं पॅकेज. आता 21 लाख कोटीच्या पुढे जाऊन आत्ता जे काही जाहीर करण्यात आले ते 2.67 लाख कोटीचं पॅकेज आहे. तर हे 2.67 लाख कोटीचं पॅकेज, परंतु एकूणच आत्तापर्यंत भारत सरकारने जी पॅकेजेस दिली बजेटनंतर त्यात सरकारचा दावा असा आहे की ते 29.87 लाख कोटी, म्हणजे आपण असं म्हणूया 30 लाख कोटी होतात. आणि हे 30 लाख कोटीचा अर्थ एकूण आपलं जे काही GDP आहे त्या GDPच्या सुमारे 15% हा सरकारने एकूणच अर्थव्यवस्थेमध्ये पुनरुज्जीवन आणण्याकरता किंवा अर्थव्यवस्थेला एक उभारी देण्याकरता असा तो प्रयत्न त्यांचा आहे. सरकारचा दावा असा आहे की अर्थव्यवस्था आम्ही पूर्णपणे रुळावर आणलेली आहे. आता हे सरकार आज जेव्हा अचानक त्यांनी ही काही पत्रकार परिषद घेतली त्याची पार्श्वभूमी काय? पार्श्वभूमी 2 दिवसापूर्वीच किंवा 1 दिवसापूर्वीच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने असं सांगितलं, येस रिसेशन हॅज सेटिंग, मंदीने सुरुवात केलेली आहे. पंतप्रधानांनी आजपर्यंत हे मान्य केलेलं नाहीये, निर्मला सीतारामन यांनी मान्य केलेलं नाहीये. 8 महिन्याच्या कोविडच्या कालखंडामध्ये पहिल्या क्वार्टरमध्ये CSOचे आकडे आहे की 23.9% एकूणच GDP हा आकुंचन पावला आहे. आणि त्याचं वर्णन यापूर्वी आम्ही केलं, मी स्वतः केलं की जर 200 लाख कोटीचा GDP असेल तर साधारणपणे जवळजवळ 50 लाख कोटी या देशाची अर्थव्यवस्था ही डोळीस मिळालेली आहे. आकुंचन पावण्याचा अर्थ तो होत आहे. लाखो म्हणजे कोट्यवधींचे रोजगार गेले हा भाग, अर्थव्यवस्था पूर्णपणे उत्पादन व्यवस्था, सेवा व्यवस्था आणि एकूणच डिमांड आणि सप्लाय चेन हे जे काही अर्थव्यवस्थेची 2 महत्त्वाची अंग आहेत ही बंद पडलेली आहेत. आणि त्याच वेळेस महागाई ही प्रचंड वेगाने 7% पुढे गेलेली आहे. मी रिटेल महागाईविषयी बोलतोय. रिटेल आता रिटेल महागाई ही 7.5% दरम्यान आजच्या घडीला आहे. आणि अशा अवस्थेत अर्थव्यवस्थेला उभारी आम्ही आणतो असं म्हणून एकूण 30 लाख कोटीचं पॅकेज आम्ही आत्तापर्यंत दिलं असा दावा करताना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं की आम्ही आता मंदीच्या दिशेने जात आहोत. आणि राहुल गांधींनी ट्विट केल्यानंतर आज ही पत्रकार परिषद होते. बिहारच्या इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद होते, जेव्हा त्या ठिकाणी तेजस्वी सांगतायत की चुकीच्या पद्धतीने बॅकडोरने नितीश कुमारांनी विजय मिळवलेला आहे. आम्ही विजयी झालेलो आहोत, पण आमचा विजय मॅजिस्ट्रेटला दमदाटी करून आमची विजयाची पत्रकं ही देण्यात आलेली नाही आहेत. आणि 20 ते 30 ठिकाणी आम्ही जिंकून येऊन सुद्धा आणि पोस्टल मतदान याचं मोजणी न करता
आम्हाला पराभूत म्हणून जाहीर केलं, परंतु आम्हीच खरे जिंकलेले आहोत आणि मी जनतेचे जाऊन धन्यवाद मागणार आहोत. त्या पार्श्वभूमीवरती आजची ही इकॉनॉमिक स्टिम्युलस पॅकेज म्हणून अर्थमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे. ह्याला दुसरी एक बॅकग्राऊंड आहे. ह्याला दुसरी बॅकग्राऊंड अशी आहे की शेतकऱ्यांचे 3ही ऑर्डिनन्सेस कायदे झाले आणि ते त्यांच्या विरोधात गेलेत. देशभर पंजाब आणि हरियाणा आणि दिल्लीच्या आसपास प्रचंड मोठं आंदोलन आजही सुरू आहे. ते वटहुकूम कायदे झाल्यानंतर सुद्धा पंजाबमध्ये आज अनेक मालगाड्या जाऊ शकत नाहीत आणि केंद्राने पंजाब सरकारची कोंडी केलेली आहे. कारण का शेतकरी रेल्वे ट्रॅकवरती आहेत. केंद्र सरकारच्या विरोधात शेतकरी आंदोलन करत आहेत आणि 27 नोव्हेंबरला या देशाचे शेतकरी आणि 26 नोव्हेंबरला या देशाचे कामगार दोघेही मिळून संपूर्ण भारत बंद आणि महाराष्ट्र बंद करतायत. या पार्श्वभूमीवरती आज अर्थव्यवस्थेमध्ये आम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं, आम्ही कामगारांसाठी काय केलं, आम्ही छोट्या उद्योगधंद्यासाठी काय केलं आणि अर्थव्यवस्था कशी उभारी घेते हे सांगण्यासाठी निर्मला सीतारामन आजचा दिवस निवडलेला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाची पार्श्वभूमी ही आहे आणि दिवाळी आहे समोर. त्यामुळे दिवाळीच्या आधी लोकांच्या घरामध्ये आम्ही आनंद पोहोचवतो आणि पहा कशा पद्धतीने आम्ही 30 लाख कोटीचं पॅकेज दिलेत आणि अर्थव्यवस्थेला उभारी आणतो. या कोरोनाच्या कालखंडात सुद्धा आम्ही काम करतो आणि लोकांचा आमच्यावरती विश्वास आहे हे सांगण्याकरता आजची पत्रकार परिषद आहे. पण खरी वस्तुस्थिती काय आहे? खरी वस्तुस्थिती अशी आहे की रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं की रिसेशन हॅज सेट इन. इंटरनॅशनल मॉनिटरी फंडाने सांगितलं की यावर्षी आत्ता ह्या परवा 3 दिवसापूर्वी त्यांनी सांगितलं की निगेटिव्ह अर्थव्यवस्था ही साधारणपणे 8% आहे. म्हणजे GDP हा 8%ने अजूनही आकुंचन पावलेला आहे आणि पुढच्या वर्षाच्या जूनपर्यंतचं भाकीत त्यांनी सांगताना हेच सांगितलेलं आहे. जरी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सांगितलं की त्यात सुधारणा असेल तरी IMFने सांगितलंय उणे 11%नी GDP खाली गेलेला असेल, आकुंचन पावलेला असेल. अशा या पार्श्वभूमीवरती आजची अर्थमंत्र्यांची पत्रकार परिषद. त्यातले जे काही स्टिम्युलस म्हणून सांगण्यात आले त्याच्यामध्ये 2 महत्त्वाच्या गोष्टी. एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की बजेटमध्ये 60,000 कोटी रुपये मनरेगासाठी दिले. ही एक चांगली गोष्ट केली होती, कारण आजची ती गरज आहे. म्हणजे डॉक्टर मनमोहन सिंग यांना नावं ठेवता मनरेगा ह्याचाच आधार शेवटी घ्यावा लागला. बजेटनंतर 40,000 कोटी वाढवून पहिल्या 21 लाख कोटीच्या पॅकेजमध्ये 40,000 कोटी वाढवून देण्यात आले. म्हणजे 1 लाख कोटी झालं मनरेगावरती. आज पुन्हा आजचा जे काय 10 पॉईंट प्रोग्राम आहे, 10 कलमी जो कार्यक्रम आहे, त्या 10 कलमी कार्यक्रमामध्ये पुन्हा 40,000 कोटीची तरतूद करण्याचे जाहीर झालेले आहे. याचा अर्थ आज निर्मला सीतारामन सांगितलं की आम्ही 1,40,000 कोटी मनरेगावरती डायरेक्टली खर्च करतोय. हे खऱ्या अर्थाने स्टिम्युलस आहे, कारण त्या ठिकाणी लोकांच्या हातात रोजगार येतोय ज्यांच्या हातात काहीच नाही आहे. त्यामुळे मनरेगाला नावं ठेवता या गेल्या 8 महिन्यातच 1,40,000 कोटी त्यांनी त्यांच्यात खर्च केलेले आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त एक इंडस्ट्रीयल स्टिम्युलस म्हणून त्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी जे म्हटले 10,000 कोटीचं, ते आज त्यांनी जाहीर केलेलं आहे. ती एक चांगली गोष्ट असं म्हणायला लागेल. तो एक भाग. आणि एक्झिम बँकेच्या मार्फत एक्सपोर्ट क्रेडिट लाईन, त्याला सपोर्ट सिस्टम गव्हर्नमेंटने निर्माण केलेली, गव्हर्नमेंटने क्रेडिट लाईन दिलेली आहे आणि ती 3,000 कोटीची आहे. हे 3 जर मुद्दे वगळता बाकी सगळे मुद्दे, नाबार्डकडून कर्ज, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अनेक योजना ज्या बँकांमधून राबवल्या जात आहेत, सरकारच्या अनेक योजना ज्या बँकांमधून राबवल्या जात आहेत गेले 8 ते 10 महिने किंवा मागच्या बजेटपासून, त्या योजनांमध्ये आम्ही काय काय केलं आहे हेच आजच्या पुन्हा एकूणच उरलेले जे 9 मुद्दे होते त्याच्यात ते सांगण्यात आलेले आहेत. उदाहरणार्थ किसान क्रेडिट कार्ड, त्याचे किती आकडे आहेत ते त्यांनी सांगितले. त्यानंतर मग नाबार्डकडून किती कर्ज मिळालं. त्यानंतर एकूणच जे 20 लाख कोटीचं पॅकेज होतं त्याच्यामध्ये SMEसाठी 3 लाख कोटीची तरतूद होती, पण फक्त 60,000 कोटींचं सँक्शन झाले. कर्ज कोणी उचलत नाही आहेत. मग कर्ज कोणी उचलत नाही आहेत कारण छोट्या उद्योगांना एकूणच त्यांच्या हातात सुद्धा जे काही थकीत कर्ज आहेत ते पूर्णपणे न फेडल्यामुळे नवीन कर्ज त्यांना मिळत नाहीत. त्यामुळे नवीन कर्ज घेण्यासाठी छोटे उद्योग तयार नाही आहेत. मोठ्या उद्योगांची बडी कर्ज ती तर परतच येत नाही आहेत. पण बँकांचे हात कर्ज द्यायला आखडलेले असताना 3 लाख कोटीच्या
पॅकेज सँक्शन केलेलं असताना फक्त 60,000 कोटीचं सँक्शन झालेलं आहे आणि ते उचललं जात नाही, ही आजच्या छोट्या उद्योगांची व्यथा आहे. त्यामुळे उद्योग पुन्हा नव्याने सुरू करण्याची घोषणा करून सुद्धा उद्योग सुरू होत नाहीत आणि जे उद्योग सुरू झालेले आहेत ते 10 ते 15% जास्त चालत नाही आहेत, त्या क्षमतेने चालत नाही आहेत, कामगार परत येत नाही आहेत आणि कामगार कायदा आणि शेतकरी कायद्यांतून पूर्णपणे आता त्यांना कायद्याचं संरक्षणच काढून घेतल्यामुळे ते संपाच्या मार्गावरती आहेत. ते प्रचंड असंतोष तिथे आहे. अशा वेळेस आम्ही रोजगार निर्मिती कशी करतो हे सांगण्याकरता EPFOमध्ये काही गोष्टी अशा सांगितल्या सरकारने की 1,000 कामगारांची जे कारखाने आहेत त्या ठिकाणी आता 1,000 कामगार असणारे कारखाने महाराष्ट्रामध्ये, एक आकडा इथे सांगायला हरकत नाही की आत्ता 5,916 एकूण जर कारखाने असतील, 300पेक्षा जास्त कामगार असलेले, तर त्याच्यामध्ये जवळजवळ 1,700 ते 1,800 कारखाने असे आहेत की ते 300च्या खालचे कामगार आहेत. म्हणजे 300च्या वरती, मी 1,000 म्हणतच नाही, 1,000 कामगार असलेले एकूण कारखाने जर घेतले तर ते 300 किंवा 400 पण असणार नाहीत. या ठिकाणी त्यांनी नवीन EPFOमध्ये रोजगार निर्माण करण्याकरता जर त्यांनी 5 रोजगार निर्माण केला तर त्यांना सरकारने इन्सेंटिव्ह दिला आहे. आणि तो किती इन्सेंटिव्ह आहे तर EPFOमध्ये 12% कामगाराचे असतात, बेसिकचे 12% आणि तेवढेच मालकाचे पण असतात. म्हणजे 12 अधिक 12 24% जे आहेत, हा 24%चा वेज कंपोनंट हा केंद्र सरकार आपल्या पैशातून देईल. आता एका बाजूने कामगार कायदे अशा पद्धतीने त्याची रचना केलेली आहे की आता सगळेच कारखाने, सगळेच मालक हे आपल्या कारखान्यातल्या कामगारांना 300च्या खाली आणतील, अशी परिस्थिती सरकारने निर्माण केलेली आहे. आणि आता सरकार सांगते की आम्ही त्यांचा EPFO घेऊ. म्हणजे जी गोष्ट होणारच नाहीये त्या गोष्टीबद्दल EPFOचं रजिस्ट्रेशन, म्हणजे त्याला ते नवीन एम्प्लॉयमेंट असं म्हणतात, ही अत्यंत भ्रामक आणि बोगस गोष्ट आहे. EPFOमध्ये कुठलाही परमनंट कामगार आला की तो रजिस्टर होतो, पण परमनंट कामगार निर्माणच करायचं नाही अशी सरकारने कामगार कायद्यामध्ये केलेल्या बदलामध्ये स्पष्टपणे म्हटल्यानंतर आता सरकार म्हणते की आम्ही नवीन रोजगार निर्मिती करतो. याच्यासारखा मोठा क्रूर विनोद नाही आहे. त्यामुळे रोजगार निर्मिती आम्ही करतो तसं सांगत प्रत्यक्ष कायद्यामध्ये रोजगार निर्मिती संपुष्टात आणली आहे. किंबहुना कायम रोजगार जो बँकांमध्ये आहे, केंद्र सरकारमध्ये आहे, राज्य सरकारमध्ये आहे, तो 1 वर्षभराच्या काळामध्ये तो संपवण्याकरता एखादं पत्रक पुरेसं आहे. आणि मग त्यांना परत कॉन्ट्रॅक्टवरती घेऊन त्यांना फिक्स टर्म एम्प्लॉयमेंट लागू करणं, अशा तऱ्हेचे कायदे या देशाच्या सरकारने केले असताना आजच्या पॅकेजमध्ये आम्ही EPFOमध्ये आम्ही तुमचे 12% अधिक 12% 24% भरतो. पण कुठे ते 1,000पेक्षा जास्त कारखान्यामध्ये जेवढे कामगार असतील असे कारखाने भारतात किती आहेत? आणि ते कारखाने, त्या ठिकाणचे कामगार त्या ठिकाणी ते 300च्या खाली आणण्याचा प्रयत्न मालक करत असताना सरकारने अशा तऱ्हेचा एक क्रूर विनोद केलेला आहे. आणि जी गोष्ट होणार नाहीये, जी गोष्ट निगेटिव्हली होणार आहे, ती गोष्ट सरकार सांगते की आम्ही रोजगार निर्मिती करतो. ही रोजगार निर्मितीची सरकारची व्याख्या आहे. आणि संपूर्ण या वर्षभरामध्ये 20 कोटीपेक्षा जास्त रोजगार गेलेला असताना अशा तऱ्हेने या देशाच्या अर्थमंत्री आज लोकांपुढे हे मार्केटिंग करतायत, याचं खरंच वैषम्य वाटतं. आणि अर्थकारण आणि राजकारण याच्यामध्ये दोनही चुकीच्या रस्त्यावरती आहे. आणि म्हणूनच GDP हा पहिल्या क्वार्टरला 23.9ने खाली गेलाय. दुसऱ्या क्वार्टरला अजूनही साधारणपणे तो 10 ते 12% खाली असेल असे आकडे येत असताना आज सरकारला स्वतःची इज्जत आणि आबरू वाचवण्याकरता आम्ही एक स्टिम्युलस पॅकेज देतो असं मार्केटिंग तंत्र त्यांनी जे अवगत केलेलं आहे, त्यातून त्यांनी आजचा हा जुमला मांडलेला आहे. किसान क्रेडिट कार्डाची कथा तीच, मुद्रा लोनची पण कथा तीच. मुद्रा लोनच्या बाबतीमध्ये तो कोलॅटरल म्हणजे ज्याला म्हणतो तारण न घेता कर्ज देण्यात आलेली आहेत. या मुद्रा लोनचे जे आकडे आहेत हे बँकांमधून प्रत्यक्षात जर बघितलं तर बरेचसे आकडे खोटे आहेत. पण आकडे खोटे तसं कोणी बोलतच नाहीये. जर मुद्रा लोन एवढ्या मोठ्या प्रमाणात दिले असते, जर मुद्रा लोन किंवा अन्य SMEसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज दिली असती, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कालच जाहीर केल्याप्रमाणे एकूण बँकिंग व्यवस्थेमधलं क्रेडिट म्हणजे कर्ज वितरण हे फक्त 5.1% झालेले आहेत. जर एवढ्या मोठ्या प्रमाणात मुद्रा लोन आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप झालेलं असतं तर हा आकडा वाढला असता.
20 लाख कोटीच्या पॅकेजमधल्या अनेक गोष्टी सँक्शन होऊन जर लोकांपर्यंत गेल्या असता तर कर्ज वाटप हे 5%च्या पुढे गेलं असतं. यातलं काही झालेलं नाहीये आणि यातलं काही झालेलं नाहीये हे आकड्यांवरून सिद्ध करता येते. पण आकड्यांचा हा जुमला पुन्हा पुन्हा करण्याचा आणि एक मुद्दा, 2 मुद्दे, 3 मुद्दे असं करत 10 मुद्द्यांचं 10 पॉईंट मोठा प्रोग्राम आपण देतो. अशा तऱ्हेने एक पब्लिसिटी स्टंट, आम्ही अर्थव्यवस्थेला उभारी आणतो असा एक पब्लिसिटी स्टंट हा सरकारने केलेला आहे. याच्या मागचं अर्थातच झालेलं इलेक्शन, येऊ घातलेलं इलेक्शन, त्या ठिकाणी आम्ही मध्यमवर्गीयांसाठी, कामगारांसाठी आणि शेतकऱ्यांसाठी बघा कशा तऱ्हेने स्टिम्युलस पॅकेज आणतो. याला स्टिम्युलस म्हणता येत नाही, कारण का बँकांची आणि नाबार्डची कर्ज ही स्टिम्युलस पॅकेजमध्ये येऊ शकत नाहीत. एका बाजूने सप्लाय चेन आणि डिमांडमध्ये लोकांच्या हातात लोकांचे डिमांड्स नाही आहेत. वस्तू विकत घेताना त्यांच्या हातात क्रयशक्ती नाही. त्याकरता पहिल्यांदा उद्योग उभे करणं, उद्योगांना त्यांच्या पायावरती उभं करणं, त्याकरता त्यांना स्टिम्युलस देणं आणि लोकांना खरेदी करण्याकरता त्यांच्या हातात स्टिम्युलस देणं, ते डायरेक्ट देणं ही गरज असताना आणि त्याकरता सरकारने मोठ्या प्रमाणामध्ये शेती, सेवा क्षेत्र आणि उद्योग क्षेत्र याच्यामध्ये डायरेक्ट गुंतवणूक किंवा खर्च करणं, याच्यातून स्टिम्युलस निर्माण झालं असतं. लोकांच्या हातात खरेदी शक्ती वाढली असती, उद्योगांना चालना मिळाली असती. अमेरिकेच्या सारख्या देशांनी आणि युरोपातल्या अनेक देशांनी फार मोठ्या प्रमाणात लोकांच्या हातात स्टिम्युलस दिलेली आहेत. अगदी उद्योग बंद पडताना सुद्धा त्यांच्या हातात स्टिम्युलस दिलेले आहेत. असं स्टिम्युलस भारतात कधीच आलेलं नाही आहेत. मग तुम्ही 30 लाख कोटीचे जे आकडे देता त्याच्यामधून एक 2 लाख कोटी वगळता बाकी सगळ्या गोष्टी कर्ज स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे पुन्हा एक जुमला जसा 20 लाख कोटीचा होता तसा आजचा पण आहे. ज्याच्यामध्ये 2-3 चांगल्या गोष्टी जे मी म्हटलं ते मनरेगाकरता अजून 40,000 कोटीची तरतूद केली आहे. ही खऱ्या अर्थाने चांगलं म्हणायला लागेल. डॉक्टर मनमोहन सिंगांवरती टीका करता करता पुन्हा एकदा मनरेगाकडे आपण वळलं पाहिजे हे आता सरकारला थोडंसं उमगलंय. पण त्याच्या पलीकडे जाऊन बँकांवरती आधारित, नाबार्डवरती आधारित, लोकांच्याच पैशातून लोकांना आम्ही काही देतो अशा तऱ्हेचं भासवणं. आणि तिसरी एक महत्त्वाची गोष्ट या 10 कलमी कार्यक्रमात दिसते ती म्हणजे मध्यम वर्गाला आम्ही तुम्हाला घर घेण्याकरता आम्ही टॅक्स कन्सेशन देऊ आणि जो घर विकतोय त्यालाही आम्ही इन्सेंटिव्ह देऊ, त्यालाही टॅक्स कन्सेशन देऊ. अर्थात त्याच्यात वाईट काहीच नाही आहे, ही चांगलीच गोष्ट आहे. पण 2 कोटीपर्यंत जी घरं विकली जात आहेत त्याच्यामध्ये हे टॅक्स कन्सेशन आहे आणि हे येत्या जून 2021 पर्यंत आहे. आता प्रश्न असा आहे की बँकांमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये ज्याला आपण म्हणू अफोर्डेबल हाऊसिंग म्हणजे परवडणाऱ्या घरांसाठी म्हणून जी काही पंतप्रधानांची कर्ज योजना आहे, जी मुळात राजीव गांधी आवास योजना होती, नंतर ती पंतप्रधान मोदी यांच्या नावाने आवास योजना झाली, त्याच्यामध्ये फार मोठं अलोकेशन बजेटमध्ये केलेलं आहे. पण तरीही या कर्जाला उठाव नाही आहे, कारण ती कर्ज सुद्धा परवडणारी नाही आहेत. ही सुद्धा कर्ज परवडणारी नसताना आता पुन्हा एकदा 2 कोटींपर्यंत घरं जी आहेत ती तयार घरं जी आहेत ती पडून आहेत. ती जवळजवळ 2.5 लाख घरं या मुंबई, ठाणे, रायगडच्या परिसरात आहेत आणि देशामध्ये सुद्धा फार मोठ्या संख्येने ती घरं विकली जात नाही आहेत. त्यांना इन्सेंटिव्ह देणं म्हणजे मध्यम वर्गातल्या श्रीमंत आणि कन्स्ट्रक्शन लॉबीमधले जे पडून राहिलेली घरं आहेत, जे बिल्डर्स आहेत, या दोघांना फायदा करून देण्याकरता टॅक्स कन्सेशन, टॅक्स रिबेट हे सरकारने ऑफर केली आहेत. यात वाईट असं काहीच नाही आहे. परंतु ही 2 कोटीची घरं सुद्धा आज घेण्या इतपत मध्यम वर्गाच्या नोकऱ्या शिल्लक आहेत का? मध्यम वर्गाच्या हातात एवढा पैसा आहेत का? कारण 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी आज मध्यम वर्गाला सुद्धा परवडणार नाही आहेत. कारण 1 लाखाचं कर्ज, 1 कोटीचं कर्ज घेतलं तर साधारणपणे 70,000 ते 75,000 पर्यंत EMI जातो आणि आपण EMI याविषयी मोरेटोरियम जेव्हा जाहीर झालं 27 मार्चला तेव्हापासून ते आत्तापर्यंत आपण पाहतो की जवळजवळ 60% लोकांनी जी कर्ज घेतली त्यांना त्याचे EMI देता येत नाहीत आणि म्हणून सुप्रीम कोर्टात तो अर्ज गेला. इंटरेस्ट ऑन इंटरेस्ट चार्ज करू नका. शेवटी असं ठरलं की कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्टमधला गॅप जो आहे एवढं कन्सेशन सेंट्रल गव्हर्नमेंट घेईल आणि स्टेट बँक ऑफ इंडियातून ते सेंट्रल गव्हर्नमेंट रिइम्बर्स करेल आणि बँकांनी ज्यांनी कर्ज दिलेली आहेत त्यांनी स्टेट बँक ऑफ इंडियाकडून ते घ्यावं. असा चमत्कारिक असा निर्णय सेंट्रल गव्हर्नमेंटने घेतलेला आहे आणि
रिझर्व्ह बँक म्हणजे सुप्रीम कोर्टाने असा नियम केलेला आहे की आम्ही सांगेपर्यंत तुम्ही एनपीए जाहीर करू नका, म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सगळ्याच कर्जांची पुनर्रचना केलेली आहे. आता ह्या सगळ्याच कर्जांची जी पुनर्रचना आहे, ही कर्ज मार्च 21 नंतर येणार नाहीत अशी एक भीती आहे. या बँका ज्यांचे मोरेटोरियम नंतर कर्ज परत आली नाहीत तर त्याला तरतूद तर करावी लागते. ती 30% तरतूद त्यांना करावी लागते आणि एनपी जर डिक्लेअर करा तर 100% तरतूद करायला लागेल. त्यामुळे बँका या मार्च 2021च्या बॅलन्स शीटच्या दडपणाखाली आहेत आणि अशा वेळेस बँका कर्ज द्यायला सक्षम नाही आहेत हे सिद्ध होत आहे. आणि अशाच बँकांच्या कर्ज योजना आज ज्यांना ज्यांना देण्यात येत आहेत ते घेत नाही आहेत. आणि अशा एका परिस्थितीमध्ये आवास योजनांमध्ये 2 कोटीपर्यंत हा एक लॉलीपॉप आहे. अनेक बिल्डर्सनी अनेक पद्धतीने कन्सेशन देऊन सुद्धा गेल्या वर्षभरामध्येच नव्हे तर गेल्या 2 वर्षामध्ये बांधून तयार असलेले फ्लॅट विकले जात नाहीयेत. कन्सेशन मागून कन्सेशन डिक्लेअर होत आहेत. आता इन्कम टॅक्स कन्सेशन दिल्यानंतर किती घरांना उठाव मिळतो आपण पाहूया. पण दिवाळीच्या तोंडावरती आम्ही तुमच्या घरांची सोय केलेली आहे, हम आपको लाभ दिला रहे हैं, अशा तऱ्हेच्या गोष्टी ह्या सगळ्या लॉलीपॉपच्या गोष्टी आहेत. त्यामुळे प्रश्न घरांचा असो, प्रश्न शेतकऱ्यांचा असो, प्रश्न मध्यमवर्गाचा असो, प्रश्न आणि आणखी एक गोष्ट की केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा LTA म्हणजे काय, ते नॉर्मल कोर्समध्ये सर्व्हिस कंडिशनमध्ये हा एक भाग असतो की तुम्हाला कॅश वाउचर मिळतं. त्यावेळेस त्यांनी काय केलं की तो इन्सेंटिव्हचा भाग म्हणून आम्ही तुम्हाला देतो, अशा तऱ्हेच्या घोषणा फायनान्स मिनिस्टर करतायत. ही फार केविलवाणी गोष्ट आहे. नॉर्मली जे बँक कर्मचाऱ्यांना, केंद्रीय कर्मचाऱ्यांना, सरकारी कर्मचाऱ्यांना जे मिळतं ते मिळत असताना आम्ही तुम्हाला देतोय असं सांगून सरकार स्टिम्युलसच्या नावाखाली ते खपवत आहेत. ही केविलवाणी परिस्थिती आहे. प्रत्यक्षामध्ये सरकारने काय करायला पाहिजे होतं की आपलं 6 वर्षाचं अर्थकारण चुकलेलं आहे हे मान्य करून काय चुका झाल्यात हे दुरुस्त करण्याकरता पुढचं पाऊल टाकायला पाहिजेत. अनेक अर्थशास्त्रज्ञ सांगतायत पण त्यांचं ऐकायचं नाही. आपण करतो तेच बरोबर आहेत, पण त्यामुळे सगळेच चांगले अर्थशास्त्रज्ञ आज या सरकारला सोडून चाललेले आहेत. त्यांचेच लोक त्यांना सोडून चाललेले आहेत. आणि आता या ठिकाणी एक अशी परिस्थिती आहे की आम्ही करतो ते बरोबर, पण रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर सांगतात रिसेशन हॅज सेट इन, मंदीला सुरुवात झालेली आहे. म्हणजे ते स्वतः सुद्धा 1 वर्ष मान्य करत नव्हते, आता तेही मान्य करायला लागलेत. पण पंतप्रधान आज अजून एक शब्द बोलत नाहीयेत, अर्थमंत्री तर बोलतच नाहीयेत, बोलण्याची काय हिंमत असणार आहे. अशा तऱ्हेची परिस्थिती आज या देशामध्ये आहे. आणि केवळ लोकमतं देत आहेत म्हणून आम्ही बरोबर असं सांगण्याचं जे काही आहे धारिष्ठ, हे धारिष्ठ याचं कौतुकच करायला पाहिजे. बिहारमध्ये कशा पद्धतीने निवडणुका झाल्या, कशा तऱ्हेने इलेक्शन कमिशन प्रश्न हाताळतोय हे आपण पाहतो. आणि त्या परिस्थितीमध्ये म्हणजे ज्याला असं पण म्हणू की 15 सीटा ह्या आज इकडच्या तिकडे झाल्या, त्यामुळे आम्ही करतो ते बरोबर आहोत असं जर सरकारचं म्हणणं असेल तर लोक मूर्ख नाही आहेत. आज नाही तर उद्या जेव्हा त्यांच्या हाताला काम पूर्णपणे नसेल आणि अशी परिस्थिती आलेली आहे, शेतातला एक प्रश्न आहे की तो शेती व्यवस्थेमध्ये उत्पन्न पीक चांगलं येत आहे पण त्याला भाव येत नाही, याची व्यवस्था करणं हे सरकार अंगावर घेत नाहीये. त्यामुळे शेती व्यवस्थेवरती उत्पादनाच्या मालाला भाव न देणं याच्यातून संकट निर्माण होत आहे. आणि 3ही कायदे त्यांनी जे बदललेत त्याच्यातून शेती व्यवस्था ही तर कॉर्पोरेटेशन जे होत आहे त्याचं कंपनीकरण होत आहे आणि शेतकरी हा येत्या कालखंडामध्ये उद्ध्वस्त होण्याच्या परिस्थितीत जाईल. कामगार तर उद्ध्वस्त झालेलाच आहे. छोटा उद्योगपती SMEज जवळजवळ 6 कोटी 12 लाख 20 लाख हे उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे अर्थव्यवस्थेला उभारी आणण्याकरता एक मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक, उत्पादन आणि सेवा व्यवस्थामध्ये सरकारची गुंतवणूक आणि खर्च त्याच्यामध्ये स्टिम्युलस देणं हे सरकारचं खरं म्हणजे आद्य कर्तव्य आहे. ते सोडून अशा पद्धतीने एक जुमलेबाजी करण्याचं आधी 21 लाख कोटीचं केलं, आता जवळजवळ 9 लाख कोटीच्या आसपासचं केलं. आजच्या दिवशी 2.67 लाख कोटीचं पॅकेज दिलं असं सरकारने जाहीर केलं. पण सरकारचा दावा आहे एकूण जवळजवळ 30 लाख कोटीचं आम्ही लोकांकरता केलंय. मग लोकांनी खुश राहिलं पाहिजे. दिवाळी आली आहे, खुश व्हा असा सरकारचा संदेश आहे. पण प्रत्यक्षामध्ये दिवाळीनंतर
आणखीन काय काय होऊ घातलेलं आहे हे अर्थव्यवस्थेचे जे काही बोजवारा आलेला आहे, जे आकडे येत आहेत त्यातून स्पष्ट आहे. उद्योग उभे राहत नाहीत, रोजगार निर्माण होत नाहीत, आहे तो रोजगार जातो आहे. आणि अशा वेळेस आपले डोळे बंद करून सरकारने जरी कितीही स्वतःकरता ढोल वाजवले तरी वस्तुस्थिती ही अर्थव्यवस्था ही पूर्णपणे घसरगुंडीला लागलेली आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा ती निगेटिव्हमध्ये असण्याची शक्यता आहे. अशा संदर्भामध्ये 1 फेब्रुवारी जवळ येतोय. त्या बजेटच्या पूर्वी एक छोटं बजेट आज सादर झालं, ज्या बजेटमध्ये काहीही कोणालाही नाही आहे, फक्त 10,000 कोटी मनरेगाचे आहेत. ही एक पॉझिटिव्ह गोष्ट या ठिकाणी नमूद करून आज मी इथेच माझं निवेदन संपवतो. परंतु अशा जुमल्यांना मध्यमवर्गीय बोलतात कसे, अशा जुमल्यांना अजूनही सरकारला पण वाटतं आम्हाला मतं मिळतात कशी, परंतु मध्यमवर्गीयांमध्ये किती पगारवाढी झाल्या तरी उद्योग बंद पडत आहेत, नोकऱ्या जात आहेत. केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता देत नाही आहेत. आता महागाई भत्त्यांना कात्री लावण्याचा सरकार विचार करते आहेत. अशा परिस्थितीमध्ये केवळ मतांचे बेगमी करता असे जुमले उभे करणं हे किती काळ सरकारला परवडणारं आहे, कारण संकट ही सीमेच्या पलीकडे अजून संपलेलं नाही आहे आणि संकट अर्थव्यवस्थेचं या देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप डीपली रुतलेलं आहे. त्यामुळे अशा तऱ्हेने बघा ग्रीन शूट्स दिसत आहेत अशा तऱ्हेने अर्थमंत्री सांगू लागले तर ते हास्यास्पद आहे. एवढंच या ठिकाणी म्हणतोय. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर निश्चितपणे शेअर करा. वस्तुस्थिती बोलण्याने कोणाला राग येत असेल तो राग जरूर येऊ द्या, पण वस्तुस्थिती ही वस्तुस्थिती आहे. टीका केली पाहिजे पक्षांच्या पलीकडे जाऊन. आज अर्थव्यवस्थेचं नेमकं जे दुखणं आहे ते लोकांनी समजून घेणं पाहिजे आणि म्हणून आजचा हा जुमला जर तुम्ही पचवलात तर अजून गर्तेत जाल, एवढंच सांगणं हे मला वाटतं आवश्यक आहे. आणि म्हणून आजचा अर्थव्यवस्थेतला जुमला हा न पचणारा आहे असं मला तरी वाटतं. धन्यवाद. इथेच थांबतो.